भगवा चषक 2022 स्पर्धेचे आपण पाहिले तर प्रणेते बंडूदादा केनी साहेब ज्यांच्या संकल्पनेतून सत्यामध्ये उतरलेली स्पर्धा गुरुवारी या स्पर्धेला शुभारंभ झाला ना आज मात्र अंतिम अखेरच्या दिवशी अगदी अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण प्रस्थान करतोय. चला मी पंचांना विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्या आणि बॅट्समन रुद्र 11 महापे संघाचे आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर डी ग्रुप मधनं एक सामना साखळी फेरीमध्ये जिंकून या पुढील फेरीमध्ये दाखल झालेत आणि यामध्ये जिंकणारा संघ मात्र सरळ क्वार्टर फायनल मध्ये खेळेल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर दारावे संघ टॉप 4 मध्ये गेलाय. दुसऱ्या दिवशी गोठवली संघ, तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर वर्सोवा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेत, अर्थातच सेमीफायनल मध्ये दाखल झालेत आणि आजच्या या गटातनं चौथा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. हाय डेफिनेशन टेलिकास्ट पहिल्या दिवसापासून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळालंय अशी जीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम इथे खूप चांगली कामगिरी करते. अर्थातच जल्पेश भोईर, सूरज जाधव, प्रथमेश कायकर, पंचांच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ पाटील, विनोद भगत, मनोज विचारे सर, अमित सर असतील. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये धीरजजी पाटील, कुंदन पाटील, क्रिश पाटील, केतन शेलार, ईशान मडवी हे सर्वांचं सहकार्य आम्हाला इथे मिळतंय. रोहित पुजारी आणि भावेश पाटील ही धुरंधर जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला खेळण्यासाठी आले. 4 षटकांची लढत जिथे फील्ड रिस्ट्रिक्शन लागू असतील पहिल्या षटकासाठी. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण आवाज ऐकला निरुळगावचे सुपुत्र भूमिपुत्र एमर्जिंग कॉमेंटेटर ऑफ नवी मुंबई रोहितजी भोपी सरांचा आणि 4 दिवस ही संपूर्ण स्पर्धा जे कव्हर करतायत अर्थातच आमचे परम मित्र आणि मेलोडियस व्हॉइस नितेश भोईर सर. आणि आज देखील आम्हाला दुसऱ्या दिवशी कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी संधी या स्पर्धेमध्ये मिळाली समालोचन करण्याची नितेश भोईर सरांच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय अर्थातच गोलंदाज आदेश, जिथे मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय रोहित पुजारी. त्याला स्पीडअप करायचे, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इनिंग ब्रेक करायचे. 9:47 मिनिटं इथे झालीत. येस, पंचांचा इशारा आलाय, मॅचला मात्र सुरुवात होते. टायमर मात्र सेट इथे झालाय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी इथे सज्ज होते, उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल इथे उडवला हेलिकॉप्टर, जो की लँड झालाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 7. गोलंदाजी मार्कवर होतंय परिवर्तन. रोनक पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पॉवर प्ले इथे मात्र संपलाय आणि स्ट्रायकिंग एंडला असतील ते म्हणजे भावेश पाटील. धावसंख्या आपण पाहिलं तर सिंगल डिजिट मध्ये आहे 7 आणि अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय भावेश पाटील यांनी अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये. धावसंख्येला इथे आकार देण्याच्या प्रतीक्षेत. यावेळेस पहा खुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस अक्षरशः खोदून काढले. इथे मात्र जजमेंट क्षेत्ररक्षकाला आलं नाहीये मात्र बॅकअप आलाय. चेंडू मात्र आतमध्ये ढकललाय का. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा नक्कीच वसूल केल्या गेल्या. थोडीशी इजा नक्कीच क्षेत्ररक्षकाला आपल्याला पाहायला मिळते. जतीन पाटील आहे त्या ठिकाणी आणि पूर्ण 100% कमिटमेंट इथे पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो 2 धावा नक्कीच आल्यात आणि एकूण धावसंख्या 9 वर आपल्याला पाहायला मिळते. बाहेर येतो तो मैदानाच्या एक्स्ट्रा प्लेयर नाही तुमच्याकडे. कोण आहे तो कोण आहे तो जतीन यू आर ओके. येस 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 ओके. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. धावसंख्या 9. भावेश पाटीलच्या बॅटमधून आला होता तो फटका. एवढेच जसा चेंडू आलाय तसा मात्र चेंडू सोडून दिलाय. चांगला निर्णय कारण पंच सांगतायत की वाईट बॉल आहे. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते 10 वर. यावेळेस मात्र बेमिसाल टायमिंग पाहायला मिळालंय. इनसाइड आउट
डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत ब्रँडेड भावेश पाटील शॉट इथे पाहायला मिळालाय आणि आलाय हा षटकार. धावसंख्या मात्र इथून पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 16 वर. 16. टॉस आपण पहिल्यांदा हरल्यानंतर रुद्र 11 महापे संघ इथे बॅटिंग करतो आणि पहिला फलंदाज रोहित पुजारी बाद झाल्यानंतर मात्र भावेश पाटील यांनी सूत्र हातामध्ये स्वीकारली आहेत. याही वेळेस पहा दिशा खराब आहे चेंडूची. थोडस प्रेशर इथे जाणवतोय आपण जर पाहिलं तर गोलंदाज रोणक याच्यावर. षटकार खाल्ल्यानंतर मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथे थोडासा वाचण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या दरम्यान बघा दिशा कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळते आणि आलाय व्हाईट बॉल. या षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत फक्त 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस पहा फुललेनचा बॉल होता. पुन्हा इनसाइड आउटला खेळून काढले. डीप कव्हर मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी यस नो मात्र होत असताना शेवटच्या क्षणी कॉल मात्र नाकारलाय. चांगला निर्णय, कारण इथे धोक्याची घंटा नक्कीच वाजली असती. एकच धाव, एका धावाने धावफलक पुढे सरकते 18च्या घरामध्ये. स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहायला मिळेल तो म्हणजे विलास. त्याच्याही बॅटमधनं एक षटकार आपण या इनिंग मध्ये पाहिलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेग देखील यावेळेस पाहायला मिळाले आणि चांगली लाईन देखील पाहायला मिळते आणि पूर्णपणे बीट केलंय अर्थातच विलासला. आणि आलाय डॉट बॉल. हॅलो हॅलो. यावेळेस पहा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय. मिडॉनला इनसाइड द 30 यार्ड सर्कल हा चेंडू मात्र अडवला गेलाय. कोणती धाव मात्र आली नाहीये आणि डॉट बॉलने मात्र झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र 11 महापे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 आपल्याला पाहायला मिळते. 18 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. करंट रन रेटचा विचार जर केला आपण तर 9च्या सरासरीने इथे मात्र धावा करण्यात येत आहेत. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी नक्कीच घेतली आहे. हॅलो हॅलो. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सिद्धू. धावसंख्या आहे 18. भगवा चषक चा सोहळा आपण अनुभवतोय. थोडी गती द्यायची आहे सामन्याला. दोन्ही संघांना विनंती असेल कारण भरपूर उशीर आपल्याला झालाय आणि आज एकूण 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, इन्क्लुडिंग 2 सेमीफायनल्स अँड 1 मेगा फायनल. भावेश पाटील इन फॉर्म, इन टच, इन रिदम असलेला हा फलंदाज. यावेळेस पहा चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाले. थोडीशी गती कमी केली होती या चेंडूवर. फिंगर्स रोल केले होते ते म्हणजे सिद्धू याने, त्यामुळेच की काय पूर्णपणे बीट झालेत. ज्या गतीने या चेंडूला एक्सपेक्ट केलं होतं भावेश पाटील यांनी त्यापेक्षा गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. आलाय डॉट बॉल. अजूनही 11 बॉल या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. यावेळेस आउट ट्रॅकर बॅकफुटला जाऊन बॉलला उडवलंय.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तीन तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. वन बाउंड चेंडूला कलेक्ट करतायत. विकेट किपर एंडला चेंडू थ्रो केला जातोय. मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप दाखल होत आहेत भावेश पाटील. इथे चपळाई तुम्हाला दाखवावी लागेल. अंडर द फ्लड लाईट्स तुम्ही खेळताय आणि त्या अनुषंगाने चपळ तुम्हाला असणं मैदानाच्या आतमध्ये आवश्यक. 2 धावा, 2 धावाने धावफलक 20 वर जाऊन पोहोचते. 20. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र अण्णूने काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा टिपलाय झेल आणि मात्र फलंदाज भावेश पाटीलचा मात्र या फलंदाजी मधला असलेला खेळ मात्र समाप्त झालाय. एक बिग ब्लो आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्र 11 महापे संघाला दिलाय तो म्हणजे गोलंदाज सिद्धू याने. प्रॉपर टायमिंग देखील होतं. मात्र जी पॉवर जनरेट करायची होती या शॉट मध्ये ती पॉवर मात्र जनरेट झाली नाहीये. त्यामुळेच चेंडू मात्र तितका डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करेल तो म्हणजे अनिल जाधव. आपण पाहतोय अनिल जाधव पाटण तालुक्याला खेळाडू बिलॉंग करतोय आणि सध्या प्रतिनिधित्व करतोय रुद्र 11 महापे संघाचं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रोफेशनल क्रिकेट खेळताना आपण अनिल जाधवला पाहतोय. गेल्या वर्षी क्रिकॉन कप मध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहिले. तोच अनिल जाधव आता मात्र असेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. मात्र पंचांनी सांगितले की पिचिंग इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि इथे मात्र एक धाव नक्कीच मिळाली आहे. एक धाव्याने धावफलक पुढे सरकते 21-21. या षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले सिद्धू आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक. आत्ता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अनिल जाधव. अगोदरचा चेंडू खेळून काढला तो म्हणजे विलास यांनी. जिथे मात्र स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली मात्र पंचांनी नकार दर्शवला. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न अनिल जाधव यांचा मात्र चेंडूने घेतला यष्टिरक्षकाचा वेध आणि आलाय मात्र डॉट बॉल. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक. 1 बॉल टू गो. भगवा चषक 2022 शेवटच्या दिवसातील दुसऱ्या फेरीची पहिली लढत. यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळाले. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय आणि यावेळेस बीट केलंय पूर्णपणे फलंदाज अनिल जाधवला. लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल. आपण जर पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं षटक, तीनही षटकातले 5वा आणि 6वा चेंडू आलाय डॉट. काय कोइन्सिडन्स पाहायला मिळतोय. आणि या षटकामध्ये सिद्धूने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. एकूण धावसंख्या 21. 2 गडी बाद. हा पहिला कॉल आम्ही करतोय एपी बॉयज नेरुळ विपक्ष स्वरूप 11 दिवा कोळीवाडा. इनिंग ब्रेक मध्ये तुमच्या सामन्याचा टॉस नाणेफेक आमच्या टॉस का बॉस मध्ये केली जाईल. एकवीस धावा 7 ची सरासरी इथे मात्र स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळेल रुद्र 11 महापे टीमच्या माध्यमातून. सुरुवातीला आले रोहित पुजारी तितकंसं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले नाही. भावेश पाटील यांनी चांगली झुंज दिली. ती देखील झुंज लवकर संपली. त्यानंतर मात्र विलास, अनिल जाधव सिद्धू सेंड आलेत मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी. स्लॉग ओव्हर. पहिलाच बॉल. इथे मात्र कनेक्शन चांगलं झालंय मात्र चेंडूने सरळ घातलंय सिद्धू कोळीला. सिद्धूच्या गोलंदाजीवर सिद्धूने मात्र टिपलाय झेल तो म्हणजे विलासचा आणि पहिल्याच चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवलाय सिद्धू. आपण पाहिलं तर सेंड याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा प्लॅन केला होता, ही रणनीती आखली होती आणि त्या रणनीतीमध्ये फसलाय तो म्हणजे फलंदाज विलास. स्लॉग ओव्हर मध्ये जिथे धावा येणं आवश्यक आहे धावांसाठी स्ट्रगल करतोय. आपण पाहिलं तर रुद्र 11 महापे संघ. धावसंख्या स्थिर आहे 21 वर 21. करण सावंत
मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होतील. अनिल जाधव अजूनही अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 2 चेंडू त्यांनी फेस केले, दोन्ही चेंडू डॉट आले होते. थोडस प्रेशर रिलीज करण्यासाठी इथे जर एखादा चौकार षटकार आला, सामन्यामध्ये मात्र रंगत जर भरली तर मात्र धाव संख्या आपल्याला चांगली पाहायला मिळेल. आणि ते करण्यासाठी अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया अनिल जाधव आणि नुकतेच दाखल झालेले करण सावंत काय करतील. यावेळेस पहा विकेट किपर कडनं मात्र हलकीशी चुकी झाली आहे. 2200 रुपयामध्ये ही अतिरिक्त धाव मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये टोटल मध्ये जोडली जाईल, जिथे धावसंख्या पुढे सरकते 22 वर 22. विकेट किपर आपण पाहिलं तर च्या हातामध्ये चेंडू काही सापडला नाहीये. आणि मागचा साईड जर आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट आणि फाईन लेग थर्ड मॅन रिजन जे की डिक्लेअर झोन आहे. यावेळेस पहा बॅटचा फेस ओपन करून चेंडूला मात्र पुश केले डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. सिंगलने धावफलक 23. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा घेतलेला निर्णय, त्या निर्णयाला साजेसा खेळ. इथे मात्र फुल टॉस. या चेंडूवर केलाय घणाघाती प्रहार आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय हा एक अफलातून षटकार. या चेंडूची जणू वाट बघत होते की काय. अर्थातच आपण पाहिलं तर फलंदाज अनिल जाधव आणि जाणले जातात याच गोष्टीसाठी. धावसंख्या इथे मात्र उसळी घेते आणि जाऊन पोहोचते 29 वर 29. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. अगदी बॅटच्या मधोमध कनेक्शन झालं आणि त्यानंतर चांगलं डिस्टन्स देखील कव्हर केलंय. आणि येणं गरजेचं आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक. एपी बॉईज नेरुळ, स्वरूप 11 दिवा कोळीवाडा. कॅप्टन्स इमिजिएटली आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्ट करा. जसे 2 चेंडू संपतील तुमचा नाणेफेक लगेच केला जाईल. हा दुसरा कॉल आम्ही केलाय आपल्याला. याही वेळेस हाही बॉल अगदी बॅटच्या मधोमध स्टँड अँड डिस्पॅच अँड डिपॉझिट इन टू द स्टँड. लॉंग ऑनला क्लिअर करून आलाय हा अनिल जाधवच्या बॅटमधनं लगातार दुसरा षटकार. जसा पहिला षटकाराला एक आत्मविश्वास निर्माण झाला, डगआउट मध्ये नवचैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या देखील या चेंडूवर आलाय हा उत्तुंग षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 35. एक चांगलं टार्गेट. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगलं टार्गेट, एक फायटिंग टोटल जर स्कोर कार्ड वर इथे उभी करायची असेल तर अजून एखादा षटकार येणं गरजेचं आहे, अजून एखादा चौकार येणं गरजेचं आहे. 40च्या आसपास अंडर द फ्लड लाईट्स 24 चेंडू मध्ये चांगलं टार्गेट आहे. अनिल जाधव सेट ऑन अ फायर. 2 बॉल मध्ये 2 उत्तुंग षटकार. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन. एक आपण पाहिलं तर मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर. एक पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन अनिल जाधव साठी. शेवटचा 1 बॉल. यावेळेस फिंगर रोल केले होते, मात्र तिसरा देखील बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. लगातार 3 चेंडूवर ठोकतोय हा तिसरा षटकार अनिल जाधव. रिमेंबर द नेम. शेवटच्या क्षणी मॅचला मात्र दिले कलाटणी, मॅचला मात्र केलंय यू टर्न. जिथे आपण पाहिले तर धावा कुठेतरी 25च्या आसपास आपल्याला पाहायला मिळत होत्या, त्या धावांनी मजल मारलीये ती म्हणजे 41 वर 41. टार्गेट असेल एकविरा बेलापूर टीम समोर ते म्हणजे 42 धावसंख्येचं. चला इथे आमचा टॉस का बॉस मध्ये टॉस मात्र इथे केला जातोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत जिथे एपी बॉईज आणि स्वरूप 11 दिवा कोळीवाडा. नाणेफेक मात्र इथे केली जाते आपण पाहतोय. एपी बॉईज विपक्ष स्वरूप 11 दिवा कोळीवाडा. येस, स्वरूप 11 दिवा कोळीवाडा तुम्ही टॉस जिंकलाय. एपी बॉईज संघाचा खेळ तुम्ही पाहिलाय. चांगली फाईट त्यांनी बेलापूर टीमच्या समोर दिली आणि विजय संपादन केलाय. काय सांगाल 4 षटकांच्या लढतीमध्ये निर्णयापासून सुरुवात आपण करूया. आम्ही टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करू. काय माइंडसेट आहे तुमचा यामागचा, कारण चेस करायला तुम्ही प्राधान्य देताय, म्हणजे तुम्ही बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग लाईनअपवर चांगला तुमचा विश्वास इथे आम्हाला पाहायला मिळतोय. काही चेंजेस या मॅच साठी आम्हाला पाहायला मिळतील.
एक किंवा दोन चेंज असतील टीममध्ये. नक्कीच एपी बॉयजचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. तुमच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. समोर इन्फॉर्म जो संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे या स्पर्धेमध्ये, त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमच्या बॅटिंग लाईनअपचा विचार करता किती धावसंख्या तुम्हाला वाटते की एक चांगलं टार्गेट जे की तुमचे गोलंदाज डिफेंड करू शकतील मध्ये ते असेल? आम्ही जवळपास 50-55 धावा मारण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि तेवढ्या झाला तर आम्ही डिफेंड करू 100%. आणि तुमच्या टीम मध्ये काही चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील का? नाही, काही चेंजेस नाही. सेम टीमनिशी खेळतोय एपी बॉयज संघ. दोन्ही टीम्सला आम्ही शुभेच्छा देतोय आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. द न्यूज फ्रॉम बॉस स्वरूप 11 दिवा कोळीवाडा won the toss and elected to ball first. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचे. टॉस मात्र इथे संपन्न झाला. नक्कीच. आणि क्रीडांगणावर आपण जर बघितलं तर 11 खेळाडू महापे संघाचे, महापे गावातील एक होतकरू सुपुत्र खरं तर अतिश साष्टे यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो म्हणून आज आपण पाहता या क्रीडांगणावर ही श्रद्धांजली या टीमच्या माध्यमातून वाहिली जातीये. ओम शांती शांती. यानंतर पुन्हा एकदा आपण स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत. मॅच लगेचच ऑन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगचा खेळ. पहिल्या इनिंग मध्ये धडाकेबाज फलंदाजी पुन्हा एकदा पाटण तालुक्याचा अनिल जाधव याच्या बॅटमधनं तडाके बंद. मॅच मध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये 2 तुंग षटकार आपण पाहिले जरूर. आणि मॅच मध्ये मी म्हणेन थोडंसं का होईना परंतु इंटेन्सिटी आणि एनर्जी 1 लेवल अप आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो चिक हॅलो. थँक्यू सो मच नितेश बोरी सर. टॉस इथे संपन्न झाला जिथे दिवा संघाने मात्र टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला वर्तमान सामन्याकडे आपण जाऊया. 42 टार्गेट एकविरा बेलापूर टीम समोर, जिथे मात्र ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. जतीन आणि नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे सूरज. अनिल जाधव अंडर द बॉलिंग मार्क. यावेळेस पहा, यावेळेस दिशा काय असेल. यस, पंच सांगतायत व्हेरी आउटसाइड द लेग स्टंप, वाईट +1. विकेट किपरकडनं हलकीशी चुकी झाली, चुकीचा भूर्दंड मिळाला. 1 धाव अतिरिक्त जोडली गेली. 2 धावा इथे मात्र धाव फलकावर जोडल्या जातील. येस, अंपायर डिसिजन विल बी फायनल. नो रिव्ह्यू एक्सेप्ट बीमर. बीमर शिवाय कुठल्याही डिसिजनला रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन कायम असेल आणि सर्व खेळाडूंना हा नियम लागू आहे. वाईट +1. जतीन आणि सूरज. जतीन थोडासा इंज्युअर्ड आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर देखील तो मैदानामध्ये तसाच खेळ करत राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. त्यानंतर सलामीला आलाय आणि गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने पटकावलाय. एक्स्ट्रीम स्पोर्टची जर्सी आपण त्याच्या शरीरावर पाहतोय. याही वेळेस पहा, फटका फसलाय आणि इथे मात्र शेवटच्या क्षणी कॅच हातामधनं ड्रॉप झाली. विलास चांगला डिस्टन्स त्यांनी कव्हर केला. इनसाइड द 30 यार्ड मिड ऑन वरनं मिड ऑफला गेले. बॅकअप येईपर्यंत चेंडू हातामधनं निसटला आणि इथे मात्र एक जीवदान मिळालं, ते म्हणजे जतीनला. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. एकूण धावसंख्या 4. आता 23 बॉल रन्स करायच्यात 38.
23 बॉल 38 धावसंख्येची आवश्यकता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी असेल ती म्हणजे एकविरा बेलापूर या संघाला. अनिल जाधव वन्स अगेन राईट अप ओर द विकेटने. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र सरळ रोहित पुजारीच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि इथे मात्र घात झाला. फलंदाज जतीन बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर बिग ब्लो इथे पाहायला मिळाला दिलाय एकविरा बेलापूर टीमला, अर्थात जतीनच्या रूपामध्ये. जतीन ज्याच्या आपण पाहिलं तर बॅटमध्ये धावा येणं अपेक्षित होतं, आल्या देखील संजीवनी त्याला मिळाली होती. अगोदरच्या बॉलवर एक जीवदान मिळालं होतं, मात्र ते जीवदानाचा फायदा तो काही घेऊ शकला नाहीये आणि पुढच्या चेंडूवर मात्र बाद झालाय. बेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या चेंडूवर अनिल जाधव यांनी आपल्या गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवता 38 सर्कलच्या बाहेर, एक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरला आणि एक मात्र स्ट्रेट लॉंग ऑफला. सिद्धू सेंड मात्र आले तिसऱ्या क्रमांकावर स्ट्राईकला असे. सूरज 22 बॉल रन्स करायचे 38. 22 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी एकविरा बेलापूर टीमला. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे, आउटर एज मात्र घेतली आणि बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. येस, एकच धाव मिळेल, धावसंख्या 5. तीन बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 धावा धावफलकावर. 21 बॉल आता 37 रनची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. एकवीस बॉल आणि रन्स करायच्या 37. दुसरा चेंडू हवाय. एकवीस बॉल 37 धावसंख्येची आवश्यकता. एकविरा बेलापूर विपक्ष रुद्र 11 महापे. कोणता संघ जाईल क्वार्टर फायनल मध्ये, जिथे मात्र फाईट असेल सेमी फायनल साठी. दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये एपी बॉयज नेरूळ विपक्ष दिवा, जिथे दिवा संघाने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आहे. एकवीस बॉल 37 समीकरण. अनिल जाधव खूप चांगला रनअप, अगदी 38 सर्कलच्या बाहेरून. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅटची पुन्हा आउटर एज घेतली आणि बॉल मात्र पहिल्या स्लिपच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल होत असताना गेला डिक्लेअर झोन मध्ये. आता 20 बॉल रन्स करायचे 36. कंपल्सरी रन चेस हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. 20 बॉल 36. 6 धावा धावफलकावर, एक गडी बाद, 2 बॉलचा खेळ शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळेस मात्र सरळ मिडॉनच्या हातामध्ये अजून एक संधी इथे मात्र होती. पुन्हा आपण विलास यांना पाहतोय, फ्लाइंग विलास पाहायला मिळाले. दुसरा अटेम्प्ट इथे करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही गॅदर झाला नाहीये आणि बघा एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली आहे. स्ट्राइक रोटेट होते, धावसंख्या 7. 19 बॉल आता रन्स करायचे 35. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातला. यावेळेस पहा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. रायझिंग वन्स अगेन सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल मध्ये रन्स करायचे 35. अठरा चेंडू 35 धावसंख्येची आवश्यकता. चला टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या.
सर्व संघांना विनंती असेल, कारण यानंतर अजूनही भरपूर सामने, एकूण 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 18 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र एक्सलरेट करावं लागेल, ते म्हणजे एकविरा बेलापूर टीमला, अर्थातच सूरज आणि सिद्धू सेंट यांना. आता धावगतीला जर तुम्हाला गाठायचं असेल, त्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा आहे, तर इथून मात्र आक्रमणाला सुरुवात होणं गरजेचं आहे. 18 बॉलमध्ये 35 करायचे, म्हणजे जवळजवळ 12ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे. 18 बॉल 35. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल रणजित, समोर असेल सूरज. पहिलाच बॉल, इथे मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. नोमॅन लँड मध्ये चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर वन बाउन्स कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान बघा 2 धावा इथे खूप सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. इक्वेशन बदलते. 17 बॉल 33. इथे टायमिंग वर काम करावं लागेल फलंदाजांना. चेंडूचा गतीचा वापर करून तुम्हाला शॉट सिलेक्शन करावं लागेल. वेगवान गोलंदाजीचा भरणा असलेला रुद्र 11 महापे. अजून एक आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर इथे पाहायला मिळतोय. अगदी चेहऱ्याच्या समोर गुंगारा देता चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. समीकरण 16 बॉल 33. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक निर्धाव चेंडू इथे एक दबाव, एक प्रेशर क्रिएट करतोय फलंदाजावर, कारण त्यांना करायचंय लक्ष्याचा पाठलाग. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय आणि इथे मात्र एक चांगली संधी. मुकेश चेंडूच्या खाली येत आहेत आणि या झेल मात्र टिपतायत. दुसऱ्या विकेटचं पतन इथे होतंय. अर्थात सूरज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे डॉट बॉल असेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. वेग खूप जास्त होता बॅटचा. आपण पाहिलं तर फेस जो आहे तो क्लोज झाला नाही लवकर, त्यामुळे चेंडू डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. 9 धावा धावफलकावर. आतिश पाटील चौथ्या क्रमांकावर. पंधरा बॉल 33 करायचेत. सिद्धू सेन आणि आतिश पाटील. 15 बॉल 33. भयावह शांतता मैदानाच्या आतमध्ये, कारण जो सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आले तसा सामना इथे होणं गरजेचं आहे. रोमहर्षक सामना होणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा फटका फसलाय आणि लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. सिद्धू सेन यांच्या खेळीचा अंत. गोलंदाज आपण पाहिलं तर रणजित लगातारच्या 2 चेंडूवर 2 मोहरे टिपतोय आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर इथे पाहायला मिळेल. आणि महत्वाचं म्हणजे डॉट बॉल. 14 चेंडू आता रन्स करायच्या 33. भगवा चषक 2022 तर दैदिप्यमान 16 आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू कोळी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतायत. 14 बॉल 33. आतिश पाटील सिद्धू कोळी आता नवखी जोडी आहे. अजून एकाही चेंडूचा सामना त्यांनी केला नाहीये. सेट व्हायला थोडासा वेळ लागेल. त्याचा फायदा रुद्र 11 महापे संघाचे गोलंदाज उचलतील का आणि त्यांना मात्र थांबवण्यामध्ये यशस्वी होतील का, त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल. 14 चेंडूंचा खेळ. 14 चेंडू 33. रणजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील ओव्हर द विकेटने. यावेळेस वाकोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केले आणि मिड ऑफला चेंडू अडवला जातोय. भावेश पाटील आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त काही नाही. समीकरण 13 चेंडू 32. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 3. इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना रणजित. शेवटच्या बॉलवर सामना करतील आतिश पाटील.
यावेळेस कनेक्शन अफलातून आहे. क्रंचिंग साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल हिट्स आउट ऑफ द पार्क ओव्हर द मिड विकेट रिजन फॉर द मॅक्सिमम 6 रन्स. नवचैतन्याचं वातावरण एकविरा बेलापूर टीमच्या डगआउट मध्ये निर्माण करणारा षटकार. व्हॉलेंटियर्स चेंडू उपलब्ध करून द्या लगेच. समीकरण आले 12 चेंडू 26. जिथे 13 बॉलवर 32 रन्स करायच्या होत्या, षटकाराने मात्र उलटफेर झाली आहे. 12 बॉल 26. आतिश पाटील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूचा सामना करत होते आणि या पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हात खोललेत स्वतःचे आणि स्वतःला सिद्ध करत असलेला हा षटकार ठोकलाय. मुकेश तिसरं षटक हाताळण्यासाठी 12 बॉल 26. शेवटच्या बॉलवर षटकार आला त्यामुळे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळते सिद्धू कोळी. ही जी पार्टनरशिप जर रंगली, ही पार्टनरशिप, ही भागीदारी जर जम बसवायला लागली तर मात्र कठीण होऊन बसेल. विकेट्स काढावे लागतील महापे संघाला इथून नंतर. 12 बॉल 26. पहिलाच बॉल यावेळेस शेवटच्या क्षणी विचार बदलला आणि सिद्धू कोळी चेंडू यांनी सोडून दिलाय आणि आता मात्र आश्चर्यचकित दोन पंचांकडे पाहतायत कारण चेंडू मात्र आहे लीगल आणि महत्वाचं म्हणजे आलाय डॉट बॉल. आता 11 बॉल रन्स करायचे 26. थोडीशी सल्लामसलत आतिश पाटील यांच्या बरोबर करत असताना, कारण आता इथे प्लॅनिंग होणं गरजेचं आहे, योजना आखणं गरजेचं आहे, योजना अंमलात आणणं गरजेचं आहे आणि यशस्वीरित्या अंमलात आणणं गरजेचं आहे. 11 बॉल 26. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल, इथे मात्र फटका फसला. लॉंगऑफच्या समोर चेंडू लँड झालाय. वन बाउंड चेंडूवर कलेक्ट करतोय तोपर्यंत पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा वसूल केल्यात. समीकरण 10 चेंडू 24. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला शिकावं लागेल. जेव्हा जेव्हा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात एक सायकोलॉजिकल प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या टीमवर येत असतं, दबाव त्यांच्यावर निर्माण होत असतो आणि विशेषतः सेकंड इनिंग मध्ये जेव्हा ते लोक धावा डिफेंड करत असतात. 10 बॉल 24 हे 4 चेंडू अतिशय निर्णायक असतील. या वेळेस पहा पूर्णपणे चकवलंय. बाउन्सर मधला चेंडू मात्र गती परिवर्तन या चेंडू मध्ये पाहायला मिळालंय. पोझिशन खूप लवकर घेतली होती आपण पाहिलं तर सिद्धू कोळी यांनी. बॅट स्विंग झाला, बॅटचा फेस क्लोज झाला, चेंडू उशिरा आला आणि त्यामुळे कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल. 9 बॉल 24. यावेळेस मात्र अनिरुद्ध आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी मात्र हा झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. बॅटची मात्र आतली कडा घेतली आणि अगदी लोअर पद्धतीचा झेल हा टिपलाय अनिरुद्ध यांनी. 1 मोर विकेट डाऊन. 4थ्या विकेटचं पतन अर्थात सिद्धू कोळी मैदानाच्या बाहेर जाते. 8 बॉल 24. नवीन बॅट्समन आलेत करण म्हात्रे. आतिश पाटील आहेत नॉन स्ट्राईकला. 8 बॉल 24. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील. चला स्पीड अप करायचंय गेमला, मात्र वेळेवर आपल्याला संपवायचे. 10 वाजून 30 मिनिटं होत आहेत आणि यानंतर अजूनही 5 सामने कव्हर करायचे आहेत. यावेळेस चेंडूला सोडून दिले आणि चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून गेलाय. यावेळेस काय घडतंय नितेश सर, इथे मात्र ही चूक घडली आहे. चेंडू सोडून दिला आणि मात्र आलाय डॉट बॉल. आता 7 बॉल 24. दुसऱ्यांदा आता घडतंय. मगाशी आपण पाहिलं तर सिद्धू कोळी यांनी देखील असंच काहीतरी केलं होतं आणि आता मात्र करण म्हात्रे डॉट बॉल. 7 बॉल 24. षटकातला शेवटचा बॉल. मुकेश ऑन टू द बॉलिंग मार्क.
यावेळेस सॉफ्ट हँडेड हलक्या हाताने खेळून काढलंय, मात्र कॉल नाकारलाय आपण जर पाहिलं तर आतिश पाटील यांनी, आणि डॉट बॉल आलाय. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये आतिश पाटील अशी स्ट्राईकला जिथे 6 बॉलमध्ये आवश्यकता असेल अर्थातच 23 धावसंख्येची. 18 धावा लागल्या धाव फलकावर. 6 बॉल 24 करायच्यात. शेवटचा बॉल डॉट आलाय. चला मॅचला स्पीड अप करा. 6 बॉल 24. करण सावंत. आतिश पाटील यांनी शेवटच्या बॉलवर सिंगल घेण्यास नकार दिला आणि मात्र स्वतःवर विश्वास मात्र ठेवलाय. 6 बॉल 24. करण सावंत. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव खूप वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू झालाय आणि इथे मात्र अचूक एंडला थ्रो झालाय. मात्र पंचांनी सांगितले नॉट आउट. 2 धावा आल्यात. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. आतिश पाटील तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर नितेश सर सिंगल काढण्यास नकार दिला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवले तर मात्र त्या निर्णयाला साजेसा खेळ आता होणं गरजेचं आहे. 5 बॉल 22. आणि असं प्रात्यक्षिक आपण कोहिनूर ऑफ नवी मुंबई अर्थातच भूषण पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो, जिथे त्याचा तो आत्मविश्वास मी म्हणेन 10 पैकी 9 गेम्स मध्ये सक्सेसफुल ठरलाय. इट्स पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. इट इज अ पार्ट ऑफ अ गेम. आणि आता इथे या फलंदाजाकडनं अपेक्षा आहे शेवटचा आशेचा किरण मिस केलाय. कम्प्लिटली मिस. टर्न झालाय चेंडू, अंगाचा वेध घेतोय आणि आता पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव करतोय तो रुद्र 11 महापे हा संघ. आणि बॅकफुटवर हलकासा ढकलला गेलाय तो प्रतिस्पर्धी संघ बेलापूर संघाला. नक्कीच नक्कीच, कारण हा डॉट बॉल आला आणि त्यानंतर एक प्रेशर नक्कीच क्रिएट झालाय. शरीराचा वेध घेणारा मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू लाख मोलाचा या स्पर्धेतला. यावेळेस कनेक्शन थोडस चुकलंय आणि करण सावंत फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपतोय आणि मात्र सामन्याचं चित्र मात्र स्पष्ट झालंय. आता मात्र 3 बॉल 22 करायचे. 3 बॉल 22. चेंडूचा वेग खूप चांगला होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन इथे प्रॉपर झालं. चेंडू पाहिलं तर अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच बिरकला, जिथे फॉलो थ्रू मध्ये करण सावंतने हा झेल टिपलाय. 3 चेंडू टाकलेत आणि 2च धावा खर्च केल्या. 3 बॉल 22. यावेळेस डीप कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय आणि मात्र आलाय हा चौकार. आता 2 बॉल रन्स करायचे 18. करण म्हात्रे आपलं अकाउंट ओपन केले तिसऱ्या चेंडूवर. त्याने 2 चेंडू त्याने डॉट खेळले होते. 2 बॉल 18. आणि जसा सामना संपेल दिवा संघ आपण मैदानामध्ये उतरायचे. डॉट बॉल.
शेवटचा औपचारिक घोषणा करण्यापूर्वीचा चेंडू शिल्लक, जिथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय रुद्र 11 महापे. यस, विजय संपादन केलाय रुद्र 11 महापे संघाने. विजयाच्या खूप खूप शुभेच्छा.